सरकारी तिजोरीवर डल्ला मारून मतं विकत घेण्याचा कार्यक्रम यावेळी करण्यात आला, असा सरळ आरोप बाबा आढाव यांनी सरकारवर केला आहे. विधानसभेत झालेल्या मतदान प्रक्रियेवर नाराजी नोंदवत हा सर्व गोळ समोर आणण्यासाठी समस्त शेतकऱ्यांनी तरुणांनी या सत्याग्रहात सामील होण्याचं आवाहन बाबा आढाव यांनी केलं आहे. पुणे येथील फुलेवाड्यात त्यांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस होता. उपोषण स्थळावरून ते बोलत होते. एक तर जे प्रश्न आम्ही उपस्थित केले या उपोषणाच्या निमित्ताने तुम्ही सर्वांनी ते दिलेले आहेत. निवडणुका नुकत्याच झाल्या आणि त्यामध्ये जो संबंध संशयाला जागाही नसल्याचं वर्तन झालंय, जो हस्तक्षेप आहे त्यात 2 मुद्दे मी उपस्थित करतो. एक मुद्दा विरोधकांनी केला तो म्हणजे असा आहे की पहिला मुद्दा मी सांगितलेला आहे की पैशाचा वापर महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये, महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होती, हरियाणामध्ये होती, पण महाराष्ट्रामध्ये पैशाचा जो अत्यंत म्हणजे भिन्न प्रकारे भावभेट दिली, सरकारी तिजोरीतून भावभेट करणं स्वतः द्या ना. आज आमदारांचे ज्यांनी अर्ज भरले त्याचे 75% जे सभासद आहेत त्यांच्या आधी असेल सभा त्यांच्या स्थितीमध्ये वाढ झाली. ते सगळं द्यायचं होतं काही लोकांना, पण सरकारी तिजोरीवर हल्ला हे करून जे त्यांनी करायचा प्रयत्न केला. आता शरद पवारांना प्रश्न विचारला की हा चमत्कार जो घडला की लोकसभेला 1 मतदान आणि विधानसभेला 1 मतदान, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किती काही बोलले ते पत्रकारांना छेडायला पाहिजे. आणि माझं त्यावेळेस म्हणणं मी मांडलं होतं की याच काळामध्ये अमेरिकेच्या कोर्टाने जो अदानींच्या विरुद्ध त्यांना अटक करण्याचा काढला आणि भारताच्या पंतप्रधानांनी परदेशात असताना जाहीर करून टाकले की आमचा पाठिंबा अदानी नाही याच्याबद्दल, आणि पार्लमेंटमध्ये ते बोलले नाहीत. आताही ते पार्लमेंटमध्ये येत नाहीत आणि चर्चा होऊ देत नाहीत. या कोंडीबद्दल काय आपलं काय म्हणणं आहे? त्यांनी काय बोलले ते तुम्ही ऐकले, त्यामुळे बोलत नाही. ते मला असं म्हणाले आता आम्ही जमणार आहोत, सोमवारी आम्ही जमणार आहोत आणि या उपस्थिती दखल घेतली. म्हणजे दिल्लीत यांनी पाहिलं आणि ज्या पद्धतीचं लोक त्या रस्त्यावर यायला लागले काही होते, मला फिरायचा वाटाय ऑक्सिजन मिळाल्यासारखं वाटतं. वयाची सबब न करता आता सगळे सहकारी मिळाले सगळ्या सरकारांच्या वतीनं मी एवढं सांगेन की आम्ही काही स्वस्त बसणार. काय कराल? गांधींनी रेषा आखून दिली, करेंगे मरेंगेपर्यंत गांधी गेलेले. चले जाऊ म्हणाले गांधीजी, सुस्तानी बसले आणि 90 लोकांना तुरुंगात नेले. माझं म्हणणं आहे, मी तरुण वर्गाला महाभारतातल्या सगळ्या तरुणांना विनंती करीन की तुमचं भवितव्य तुम्हाला घडवायचं असेल, या शेतकऱ्याचं कोणाला भवितव्य घडवायचं असेल तर लोकांनी सत्याग्रहाची तयारी केली. एरवी नाही तर ते खेळ करतील. जर जनतेची दहशत नसेल तर मोठा होईल. आज अमेरिकेच्या निवडणुकीनंतर ट्रम्पने सूचित केले की भारताकडून जाणाऱ्या मालावर जकात जाहीर केले. या सगळ्याच्या गोष्टी तात्काळ हे झालं पाहिजे.